नमस्कार. बुक व्हॉइस विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की काही लोक जगाच्या गर्दीतून वेगळे होऊन यशाच्या शिखरावर कसे पोचतात? आपण त्यांना नशीबवान म्हणतो, पण त्यामागे गणित दडलंय. हो, मॅल्कम ग्लॅडवेल त्यांना आउटलायर्स म्हणतात. असे लोक जे नियमांच्या पलीकडे जाऊन काहीतरी अचाट करून दाखवतात. अगदी. आज आपण समजून घेणार आहोत की बिल गेट्स किंवा बीटलसारखे लोक महान का बनले. त्याचं पहिलं उत्तर दडलंय एका आकड्यामध्ये. तो आकडा आहे 10,000. 10,000. वाव! हा आकडा ऐकूनच एकदम कुतूहल वाटतंय. पण या आकड्यापर्यंत पोहोचण्याआधी आउटलायर म्हणजे नक्की काय? हा शब्द जरा समजावून सांगाल का? हो, नक्कीच. चला, ही संकल्पनाच मुळात खूप इंटरेस्टिंग आहे. आउटलायर म्हणजे अशी व्यक्ती किंवा गोष्ट जी सर्वसाधारण अनुभवाच्या किंवा नियमांच्या चौकटीच्या खूप बाहेर असते. अच्छा? आपण जेव्हा यशस्वी लोकांचा विचार करतो, कोणतंही नाव घ्या, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र येतं. एक प्रतिभावान व्यक्ती जिने स्वबळावर सगळं मिळवलं. पण ग्लॅडवेल म्हणतात की ही गोष्टच आपण चुकीच्या पद्धतीने सांगतो. म्हणजे ही जी सेल्फ मेड व्यक्तीची कल्पना आहे तो एक भ्रम आहे. हे ऐकून तर अनेकांना धक्का बसेल. आपण तर नेहमी वैयक्तिक गुणवत्तेलाच यशाचं श्रेय देतो. आणि ते चुकीचं नाहीये पण. ते अर्धसत्य आहे. ग्लॅडवेलचा मुख्य पॉइंट हा आहे की यश ही कधीच पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट नसते. खरंय? हो, यशस्वी व्यक्ती ज्या समाजात, ज्या संस्कृतीत वाढतात, त्यांना ज्या संधी मिळतात, या सगळ्याचा त्यांच्या यशावर प्रचंड प्रभाव असतो. त्यांच्यातली प्रतिभा जेवढी महत्वाची, तेवढ्याच या बाहेरच्या गोष्टीही महत्वाच्या आहेत. हे खूपच वेगळं आहे. म्हणजे यशाचं मूळ व्यक्तीच्या आत जितकं आहे, तितकंच ते बाहेरच्या जगातही दडलंय. याचं काही ठोस उदाहरण आहे का? एक जबरदस्त उदाहरण आहे, आणि ते येतं कॅनडाच्या राष्ट्रीय खेळातून, आईस हॉकी. आईस हॉकी. ठीक आहे. कॅनडातल्या सर्वोत्तम हॉकी खेळाडूंचा जेव्हा अभ्यास केला गेला, तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. यापैकी बहुतेक खेळाडूंचा जन्म वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांत झालेला असतो, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च. काय सांगताय? जन्माच्या महिन्याचा आणि हॉकी खेळण्याचा संबंध कसा असू शकतो? हे तर ज्योतिषासारखं वाटतंय. बरोबर. सुरुवातीला ऐकताना तसंच वाटतं, पण यामागे एक साधा आणि स्पष्ट लॉजिक आहे. कॅनडात लहान मुलांच्या हॉकी लीगसाठी वयोगटाची कट ऑफ तारीख असते 1 जानेवारी. अच्छा. आता विचार करा, एकाच लीगमध्ये 2 मुलं खेळतायत. एकाचा जन्म 1 जानेवारीला झालाय आणि दुसऱ्याचा 31 डिसेंबरला. कागदावर दोघांचं वय सारखं, पण प्रत्यक्षात अरे हो, जानेवारीत जन्मलेला मुलगा डिसेंबरमध्ये जन्मलेल्या मुलापेक्षा जवळजवळ वर्षभराने मोठा आहे. अगदी. आणि त्या वयात 9-10 वर्षांच्या मुलांमध्ये हा फरक प्रचंड असतो. जो मुलगा मोठा आहे तो जास्त उंच असतो, जास्त ताकदवान असतो. आणि मग प्रशिक्षक जेव्हा खेळाडू निवडतात तेव्हा ते नकळतपणेच याच मोठ्या आणि मजबूत मुलांना निवडतात. त्यांना वाटतं की हेच जास्त प्रतिभावान आहेत. हे तर आपल्या शाळेतल्या क्रिकेट टीमसारखंच आहे. जे थोडे मोठे दिसायचे त्यांनाच नेहमी संधी मिळायची. आता कळतंय त्यामागे काय लॉजिक होतं. परफेक्ट. आणि एकदा का निवड झाली की एक चक्र सुरू होतं. निवड झालेल्या मुलांना उत्तम कोचिंग मिळतं, त्यांना जास्त मॅचेस खेळायला मिळतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि त्यांना अजून चांगल्या संधी मिळत जातात. यालाच ग्लॅडवेल क्युम्युलेटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजे संचयी फायदा म्हणतात. ज्यांना सुरुवातीला एक छोटासा फायदा मिळतो तो वाढत जातो आणि ते इतरांपेक्षा खूप पुढे निघून जातात. आणि जे डिसेंबरमध्ये जन्मलेले प्रतिभावान खेळाडू असतात ते सुरुवातीलाच मागे पडतात. म्हणजे फक्त संधी. हो, यातून हेच सिद्ध होतं की यश फक्त तुमच्यात काय आहे यावर अवलंबून नाही, तर समाज तुम्हाला कोणत्या संधी देतो यावरही अवलंबून आहे. म्हणजे ज्यांना संधी मिळते ते एका वेगळ्याच मार्गावर निघून जातात. पण फक्त संधी मिळून भागत नाही ना, त्या संधीचं सोनं करण्यासाठी मेहनतही लागते. आणि त्या मेहनतीला मोजण्यासाठीच ग्लॅडवेलने तो आकडा दिलाय 10,000. हो, तोच तो 10,000 तासांचा नियम. या नियमाबद्दल खूप ऐकले. तो नक्की आला कुठून? हा नियम आलाय 1990च्या दशकात बर्लिनच्या एका संगीत अकादमीत झालेल्या अभ्यासातून. मानसशास्त्रज्ञ के. अँडर्स एरिक्सन यांनी तिथल्या व्हायोलिन वादकांचा अभ्यास केला. अच्छा. त्यांना शोधायचं होतं की यशामागे नैसर्गिक प्रतिभा जास्त महत्वाची आहे की सराव. त्यांनी विद्यार्थ्यांचे 3 गट केले. एक सर्वोत्तम, दुसरे चांगले आणि तिसरे साधारण. आणि त्यांना काय आढळलं? टॅलेंट की प्रॅक्टिस? त्यांना एक समान धागा सापडला. जे सर्वोत्तम वादक होते त्या प्रत्येकाने वयाच्या 20व्या वर्षापर्यंत जवळपास 10,000 तास सराव केला होता. हो, चांगल्या वादकांनी सरासरी 8,000 तास सराव केला होता आणि जे संगीत शिक्षक बनणार होते त्यांनी फक्त 4,000 तास.
त्यांना असा एकही नैसर्गिक प्रतिभावान कलाकार सापडला नाही जो कमी सरावात सर्वोत्तम बनला. पण मग यात प्रतिभेची काहीच भूमिका नाही का? म्हणजे कोणीही 10,000 तास सराव केला तर तो सर्वोत्तम बनेलच असं आहे? हे जरा पचायला जड जाते. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. आणि इथेच या नियमाची खरी मेक आहे. ग्लॅडवेल असं म्हणत नाहीत की प्रतिभा महत्वाची नाही, पण एक ठराविक पातळी गाठल्यावर फक्त सरावच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. डेलिब्रेट प्रॅक्टिस म्हणजे हेतुपुरस्कर केलेला सराव. अगदी. आणि हे 10,000 तास पूर्ण करण्यासाठी सुद्धा एक विशेष संधी लागते. विचार करा, हे 10,000 तास म्हणजे काय? रोज 3 तास सराव केला तरी 10 वर्षे लागतील. बरोबर. प्रत्येकाला इतका वेळ आणि संसाधनं मिळत नाहीत. नाही मिळत. पालकांचा पाठिंबा, आर्थिक स्थैर्य हे सगळं लागतं. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे बिल गेट्स. हो, बिल गेट्स. आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगाचे शिल्पकार. त्यांची कहाणी तर एका दंतकथेसारखीच आहे. बरोबर. पण आपण त्यांची गोष्ट कॉलेज ड्रॉपआउटपासून सुरू करतो. खरी गोष्ट सुरू होते 1968 साली. खूप मागे. हो. त्यावेळी बिल गेट्स फक्त 13 वर्षांचे होते आणि सिॲटलमधील लेकसाईड नावाच्या एका अत्यंत श्रीमंत शाळेत शिकत होते. त्या काळात कम्प्युटर ही एक प्रचंड दुर्मिळ आणि महागडी वस्तू होती. आणि लेकसाईड शाळेकडे होता. हीच ती संधी. ही फक्त संधी नव्हती, संधींचा महासागर होता. त्या शाळेच्या मदर्स क्लबने पैसे गोळा करून एक कम्प्युटर टर्मिनल विकत घेतलं. बिल गेट्स आणि त्यांचे मित्र अक्षरशः त्या मशीनच्या प्रेमात पडले. ते रात्रंदिवस प्रोग्रॅमिंग करायचे. म्हणजे अक्षरशः झपाटल्यासारखा सराव केला. हो, आणि त्यांचं नशीब पहा, त्यांना एका पाठोपाठ एक संधी मिळत गेल्या. एका कंपनीने त्यांना सॉफ्टवेअरमधील बग्स शोधण्यासाठी अनलिमिटेड कम्प्युटर टाईम दिला. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना पहाटे 3 ते 6 कम्प्युटर वापरायला मिळायचा. अविश्वसनीय. जेव्हा त्यांनी हायस्कूलमधून पदवी घेतली तेव्हा त्यांनी अंदाजे 10,000 तासांपेक्षा जास्त प्रोग्रॅमिंग केले होतं. ते स्वतः कबूल करतात, मी खूप भाग्यवान होतो. म्हणजे बिल गेट्स हुशार होतेच, पण त्यांची हुशारी एका सुवर्ण संधीच्या ताटात ठेवून त्यांना मिळाली. 10,000 तासांची मेहनत करायला सुद्धा संधी लागते, हेच यातून सिद्ध होतं. आणि हीच संधीची गोष्ट आपल्याला तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जाते. यश म्हणजे प्रतिभा आणि मेहनत तर आहेच, पण त्यात योग्य वेळ आणि योग्य ठिकाण हा घटक मिसळला नाही तर ते समीकरण पूर्ण होत नाही. याचं उदाहरण म्हणून द बीटल्स या बँडचं नाव नेहमी घेतलं जातं. ते जगप्रसिद्ध होण्याआधी एक सामान्य बँड होते. मग त्यांच्या आयुष्यात असं काय घडलं? 1960 साली ते लिव्हरपूलमधला एक सामान्य हायस्कूल बँड होते. त्यांना कोणी ओळखतही नव्हतं. त्याच वर्षी त्यांना जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरातल्या एका क्लबमध्ये वाजवण्यासाठी बोलवण्यात आलं. हॅम्बर्गला? पण मग यात विशेष संधी काय होती? आणि अट अशी होती की त्यांना रोज रात्री 8-8 तास वाजवावं लागायचं. कधीकधी तर आठवड्याचे 7ही दिवस. 8 तास रोज? हे तर संगीतकारांसाठी एका लष्करी प्रशिक्षणासारखं झालं. हीच त्यांची 10,000 तासांची तयारी होती? तंतोतंत. त्यांना इतका वेळ वाजवण्यासाठी नवनवीन गाणी शिकावी लागली. एकमेकांसोबतचा ताळमेळ अभूतपूर्व पातळीवर न्यावा लागला. त्यांचा स्टॅमिना वाढला. आणि संगीताची समजही वाढली असेल. प्रचंड. 1964 मध्ये ते अमेरिकेत पोचले आणि बीटलमेनिया सुरू झाला तेव्हापर्यंत त्यांचे 1200पेक्षा जास्त लाईव्ह परफॉर्मन्स झाले होते. बहुतेक बँड्स त्यांच्या संपूर्ण करिअरमध्येही इतके करत नाहीत. हॅम्बर्गच्या त्या संधीने त्यांना द बीटल्स बनवलं. म्हणजे योग्य वेळी मिळालेली एक संधी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. हे फक्त संगीतकार किंवा उद्योजकांपुरतं मर्यादित आहे की इतिहासातही असं काही दिसतं? इतिहासात याचं एक खूप मोठं आणि स्पष्ट उदाहरण आहे. जेव्हा मानवी इतिहासातील 75 सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी बनवली तेव्हा एक नमुनेदार गोष्ट समोर आली. काय होती ती? या 75 पैकी 14 जण अमेरिकन होते आणि त्यांचा जन्म 1830च्या दशकातल्या 9 वर्षांच्या काळात झाला होता. अँड्र्यू कार्नेगी, JP मॉर्गन, जॉन डी रॉकफेलर हे सगळे एकाच पिढीचे. हा फक्त योगायोग होता की यामागेही काही कारण होतं? यामागे एक मोठं आर्थिक कारण होतं. 1860 आणि 70च्या दशकात अमेरिकेची अर्थव्यवस्था एका प्रचंड मोठ्या बदलातून जात होती. रेल्वेचं जाळं, स्टील उद्योग, वॉल स्ट्रीट सगळं तेव्हाच उभं राहत होतं. अमेरिकेच्या इतिहासात संपत्ती निर्माण करण्याची ही सर्वात मोठी संधी होती. आणि हे सर्वजण तेव्हा ऐन तारुण्यात होते, म्हणजे साधारण 30शीत होते. अच्छा, म्हणजे या बदलांचा फायदा घेण्यासाठी त्यांचं वय अगदी योग्य होतं. अगदी बरोबर. जे त्यांच्या आधी जन्मले ते खूप वयस्कर झाले होते आणि जे नंतर जन्मले ते खूप लहान होते.
पण कार्नेगी, मॉर्गन आणि रॉकफेलर सारखे लोक या आर्थिक क्रांतीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी अगदी योग्य वयात योग्य ठिकाणी होते. त्यांच्याकडे बुद्धी आणि धाडस होतंच, पण त्यांचा जन्म योग्य वेळी झाला होता, हीच त्यांची सर्वात मोठी संधी ठरली. अगदी. तर या सगळ्याचा अर्थ काय निघतो? आपण आज पाहिलं की यश ही केवळ वैयक्तिक गुणवत्तेची गोष्ट नाही. ते 10,000 तासांच्या मेहनतीचं, योग्य वेळी मिळणाऱ्या संधीचं आणि तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीचं एक मिश्रण आहे. 10,000 तास मेहनत तर समजली, पण बुद्धिमत्तेचं काय? आपण मानतो की ज्याचा IQ जास्त तोच यशस्वी होतो, पण लेखकाने एक असा धक्कादायक खुलासा केलाय की एक ठराविक पातळी गाठल्यानंतर तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला यश मिळवून देण्यास पुरेशी नसते. मग नक्की काय लागतं? त्याचं उत्तर एका वेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तेत आहे. ती म्हणजे व्यावहारिक चातुर्य, म्हणजेच प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. एखाद्या परिस्थितीत स्वतःचं काम कसं करून घ्यायचं आणि लोकांशी कसं बोलायचं हे ज्याला कळतं तोच खऱ्या जगात टिकतो. म्हणजे फक्त परीक्षेत मार्क मिळून उपयोग नाही, आपल्याला समाजात कसं वागायचं हे सुद्धा शिकावं लागेल. नक्कीच. आपण नेहमी स्वयंसिद्ध किंवा सेल्फ मेड लोकांच्या कथा ऐकतो. बिल गेट्स, मोठे खेळाडू. आपल्याला वाटतं की हे लोक त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे किंवा टॅलेंटमुळे यशस्वी झाले. पण खरंच फक्त तेवढंच कारण असतं का? हाच तर महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? आपण या आउटलायर्स म्हणजे असामान्य यश मिळवणाऱ्या लोकांकडे पाहतो आणि आपण प्रेरित होतो, पण आपण त्यांच्या यशामागची अदृश्य कारणं विसरतो. अदृश्य कारणं म्हणजे कोणती? म्हणजे त्यांचं बालपण, त्यांना मिळालेल्या संधी, त्यांचा जन्म कोणत्या काळात झाला, या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या यशात किती मोठा वाटा असतो याचा आपण सहसा विचारच करत नाही. चला तर मग या नशामागे दडलेल्या काही अनपेक्षित कारणांचा शोध घेऊया. सुरुवात करूया कॅनडाच्या सर्वात लोकप्रिय खेळापासून, हॉकी. हो, कॅनडामध्ये हॉकी म्हणजे तो फक्त एक खेळ नाहीये, तो एक धर्म आहे. आणि तिथल्या राष्ट्रीय संघात निवड होणं हे प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं. असणारच. पण जेव्हा मानसशास्त्रज्ञांनी या सर्वोत्तम खेळाडूंच्या जन्मतारखा तपासल्या, तेव्हा त्यांची एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात आली. एक पॅटर्न दिसला त्यांना. पॅटर्न? तो कसा काय? कॅनडाच्या सर्वोत्तम हॉकीपटूंपैकी बहुतेक जण वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये जन्मलेले होते, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च. खरंच? हे तर विचित्र आहे. म्हणजे जन्माचा, महिन्याचा आणि खेळातल्या कौशल्याचा काय संबंध असू शकतो? हा निव्वळ योगायोग वाटतोय. सुरुवातीला तसंच वाटतं, पण यामागे एक छुपी रचना आहे. बघ, कॅनडा ज्युनियर हॉकी लीगसाठी वयाची अंतिम तारीख 1 जानेवारी असते. अच्छा. म्हणजे त्या वर्षात जन्मलेली सगळी मुलं एका गटात खेळतात. आता विचार कर, 10 वर्षांखालील मुलांचा एक गट आहे. ठीक आहे. त्यात जो मुलगा 1 जानेवारीला जन्मलेला आहे तो पूर्ण 10 वर्षांचा असतो. पण त्याच गटात जो 31 डिसेंबरला जन्मलेला मुलगा आहे तो नुकताच 9 वर्षांचा झालेला असतो. अरे हो. म्हणजे तो जानेवारीत जन्मलेल्या मुलापेक्षा जवळपास वर्षभराने लहान असतो. अगदी बरोबर. आणि शारीरिक वाढीच्या या महत्वाच्या टप्प्यावर तो लहान असतो, कमजोर असतो आणि कमी परिपक्व असतो. म्हणजे निवड करणारे प्रशिक्षक जेव्हा येतात तेव्हा त्यांचं लक्ष नैसर्गिकरित्या त्या मोठ्या ताकदवान मुलांकडेच जातं. त्यांना वाटतं की हा मुलगा नैसर्गिकरित्या जास्त टॅलेंटेड आहे. बरोबर, पण तो नैसर्गिकरित्या टॅलेंटेड नसतो, तो फक्त मोठा असतो. आणि एकदा का त्याची निवड झाली की यशाचं चक्र सुरू होतं. कसं? त्याला चांगले प्रशिक्षक मिळतात, तो जास्त मॅचेस खेळतो, त्याला जास्त सराव मिळतो. यालाच संचित होणारी संधी म्हणजे अक्युम्युलेटेड ॲडव्हान्टेज म्हणतात. एका संधीमुळे दुसरी, दुसरीमुळे तिसरी. आणि जो मुलगा फक्त काही महिन्यांनी लहान असल्यामुळे सुरुवातीला निवडला जात नाही, त्याचं टॅलेंट कदाचित जास्त असूनही वाया जातं, कारण त्याला संधीच मिळत नाही. अगदी. म्हणजे यशाची सुरुवात फक्त टॅलेंटवर नाही, तर योग्य वेळी, योग्य ठिकाणी असण्यावर अवलंबून आहे. ज्यांना आपण यशस्वी म्हणून निवडतो, समाज त्यांच्यासाठी अधिक दरवाजे उघडतो. अविश्वसनीय आहे. म्हणजे सुरुवातीला मिळालेली एक छोटीशी संधी आयुष्यात केवढा मोठा फरक निर्माण करू शकते. पण ठीक आहे, संधी मिळाली, पण त्यानंतरचं काय? म्हणजे बिल गेट्सना लहानपणी कॉम्प्युटर मिळाला, ही एक संधी होती, पण ते जगातील सर्वात यशस्वी व्यक्ती बनले ते फक्त त्या संधीमुळे नाही ना? नाही. तुम्ही अगदी योग्य मुद्द्यावर आला आहात. संधी ही फक्त पहिली पायरी आहे. त्यानंतर येते सरावाची गोष्ट. हो, मेहनत. हो, कोणत्याही क्षेत्रात जागतिक दर्जाचं कौशल्य मिळवण्यासाठी किती वेळ लागतो यावर मानसशास्त्रज्ञांनी खूप संशोधन केलंय आणि ते एका जादुई आकड्यावर पोचले आहेत. जादुई आकडा इंटरेस्टिंग आहे. कोणता?
10,000 तास. 10,000. हो. 90च्या दशकात बर्लिनच्या एका प्रतिष्ठित संगीत अकादमीमध्ये व्हायोलिन वादकांवर एक अभ्यास केला गेला. त्यांनी विद्यार्थ्यांना 3 गटांमध्ये विभागलं. हो. पहिला गट होता स्टार्सचा. जे भविष्यात जागतिक दर्जाचे वादक बनणार होते. बरोबर. दुसरा गट होता चांगल्या वादकांचा आणि तिसरा गट अशा विद्यार्थ्यांचा होता जे व्यावसायिक वादक न बनता संगीत शिक्षक बनणार होते. आणि त्यांच्या सरावात काय फरक आढळला? सगळ्यांनी साधारणपणे वयाच्या 5व्या वर्षापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली होती. हो. पण वयाच्या 20व्या वर्षापर्यंत तिसऱ्या गटाने सरासरी 4,000 तास सराव केला होता. दुसऱ्या गटाने 8,000 आणि जे स्टार्स होते त्यांनी 10,000 तास पूर्ण केले होते. अगदी बरोबर. त्या प्रत्येकाने बरोबर 10,000 तासांचा सराव पूर्ण केला होता. एकही अपवाद नव्हता. एकही नाही. म्हणजे असं कोणीच नव्हतं जो जन्मतःच इतका प्रतिभावान होता की त्याला कमी सरावात यश मिळालं. एकही नाही. त्या अभ्यासात असा एकही नैसर्गिक किंवा जन्मतःच महान असलेला संगीतकार आढळला नाही. मेंदूला कोणत्याही विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी इतका वेळ लागतोच असं दिसतं. पण 10,000 तास सराव करणं हे सोपं नाहीये. त्यासाठी वेळ, पैसा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुकूल परिस्थिती लागते. म्हणजे 10,000 तास सराव करण्याची संधी मिळणं ही सुद्धा एक मोठी संधीच आहे, नाही का? हीच तर खरी गोष्ट आहे. यासाठी लहानपणी पालकांचा पाठिंबा लागतो. घरी आर्थिक स्थैर्य असावं लागतं. आता बिल गेट्सचं उदाहरण घेऊया. हो, त्यांना तर लहानपणीच कॉम्प्युटर वापरायला मिळालं होतं. हो, पण ती संधी किती दुर्मिळ होती याचा विचार करा. 1968 साली जेव्हा गेट्स 8वीत होते तेव्हा त्यांच्या पालकांनी त्यांना सिॲटलमधील लेकसाईड नावाच्या एका खाजगी आणि महागड्या शाळेत घातलं. अच्छा. त्या शाळेने ठरवलं की आपण एक कॉम्प्युटर टर्मिनल घेऊया. त्या काळात जगातल्या फार कमी शाळांमध्ये कॉम्प्युटर होता. म्हणजे गेट्सना वयाच्या 13व्या वर्षी रिअल टाईम प्रोग्रॅमिंग करायला मिळालं. प्रोग्रॅमिंग करायचे. जेव्हा गेट्स यांनी हार्वर्डमधून शिक्षण सोडलं तेव्हा त्यांचे प्रोग्रॅमिंगचे 10,000 तास सहज पूर्ण झाले होते. ते स्वतः म्हणतात, मी खूप भाग्यवान होतो. हेच उदाहरण प्रसिद्ध द बीटल्स बँडलाही लागू होतं का? त्यांची सुरुवात तर साध्या क्लबमधून झाली होती. नक्कीच. 1960 साली प्रसिद्ध होण्याआधी त्यांना जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरात वाजवण्याची संधी मिळाली. हॅम्बर्ग तेव्हा काही संगीताचं केंद्र नव्हतं. तिथे स्ट्रिप क्लब्सचं जाळं होतं आणि या क्लब्सना नॉन-स्टॉप मनोरंजनासाठी बँड्सची गरज होती. म्हणजे काही ग्लॅमरस सुरुवात नव्हती. अजिबात नाही. तिथल्या क्लब मालकांना बँडने तासनतास म्हणजे रात्री 8-8 तास वाजवावं लागायचं, 7ही दिवस. 8 तास? एका रात्रीत? हे शक्य आहे का? हो. ह्या सक्तीच्या आणि ग्रूलिंग सरावामुळे त्यांचा स्टॅमिना, शिस्त आणि संगीतावरची पकड अविश्वसनीय पातळीवर पोचली. 1.5 वर्षात त्यांनी हॅम्बर्गमध्ये 270 रात्री परफॉर्मन्स दिले. बापरे. 1964 पर्यंत म्हणजे ते जगभर प्रसिद्ध होईपर्यंत त्यांचे 1200 पेक्षा जास्त लाईव्ह परफॉर्मन्स झाले होते. बहुतेक बँड्स त्यांच्या संपूर्ण करिअरमध्येही इतके परफॉर्मन्स देत नाहीत. ते 10,000 तास होते. हॅम्बर्गने त्यांना घडवलं. म्हणजे कठोर परिश्रम महत्वाचे आहेत, पण ते परिश्रम करण्याची संधी मिळणं हे त्याहूनही महत्वाचं आहे. पण आता मला एक वेगळा प्रश्न पडलाय. समजा 2 व्यक्तींना समान संधी मिळाली तरी त्यांच्यात फरक पडतो का? म्हणजे बुद्धिमत्तेचा, IQचा काहीच वाटा नसतो का? असतो. पण आपल्याला वाटतो तसा नाही. आपण काय समजतो की ज्याचा IQ जास्त तो जास्त यशस्वी. म्हणजे 150 IQ असलेला माणूस 120 IQ असलेल्या माणसापेक्षा जास्त यशस्वी होईल. पण खरं तर तसं नाहीये. मग कसं आहे? संशोधन असं सांगतं की बुद्धिमत्तेची एक सीमा किंवा थ्रेशोल्ड असतो. एकदा का तुमचा IQ साधारण 120च्या वर गेला की त्यानंतर अतिरिक्त IQ पॉइंट्सचा तुमच्या वास्तविक जीवनातील यशावर फारसा फरक पडत नाही. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे 120 IQ आणि 170 IQ असलेल्या व्यक्तीच्या यशाची शक्यता सारखीच असते? जवळपास. बास्केटबॉलच्या खेळाडूचं उदाहरण घ्या. खेळात निवड होण्यासाठी तुमची उंची किमान 6 फूट असणं गरजेचं आहे, बरोबर? हो, बरोबर. पण एकदा का तुम्ही संघात आलात की 6 फूट असलेला खेळाडू आणि 6 फूट 5 इंच असलेला खेळाडू यांच्यात कोण जास्त यशस्वी होईल हे फक्त उंचीवर अवलंबून नसतं. मग त्याचा वेग, चपळाई, टीमवर्क हे गुण महत्त्वाचे ठरतात. IQचं पण तसंच आहे. 120चा IQ तुम्हाला बौद्धिक खेळात सहभागी होण्यासाठी पुरेसा आहे. आणि त्यानंतर तुमचं यश इतर कौशल्यांवर अवलंबून असतं. आणि ही इतर कौशल्य कोणती? तीच का ज्याला आपण सुरुवातीला प्रॅक्टिकल इंटेलिजन्स म्हटलं होतं? अगदी बरोबर.
आणि हा व्यावहारिक शहाणपणा कुठून येतो? तो येतो तुमच्या संगोपनातून. तुम्ही कोणत्या घरात वाढलात यावर हे अवलंबून असतं. समाजशास्त्रज्ञ सांगतात की पालकत्वाच्या 2 प्रमुख पद्धती आहेत. त्या कोणत्या? एक आहे कॉन्सर्टेड कल्टिवेशन, जी सहसा श्रीमंत आणि मध्यमवर्गीय घरांमध्ये दिसते. इथे पालक मुलांच्या टॅलेंटला खतपाणी घालतात, त्यांना वेगवेगळ्या क्लासेसना पाठवतात, त्यांच्याशी मित्रांप्रमाणे चर्चा करतात, त्यांना प्रश्न विचारायला आणि मोठ्यांशी बरोबरीच्या नात्यांनी बोलायला शिकवतात. यामुळे काय होतं? यामुळे मुलांमध्ये एक प्रकारचा हक्क किंवा सेन्स ऑफ एन्टायटलमेंट निर्माण होतो. त्यांना वाटतं की या जगात आपलं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि ते आपलं काम करून घेऊ शकतात. आणि दुसरी पद्धत? ती आहे अकम्प्लिशमेंट ऑफ नॅचरल ग्रोथ, जी गरीब आणि कामगार वर्गातल्या घरांमध्ये आढळते. इथे पालक मुलांवर प्रेम करतात, पण त्यांना स्वतःच्या मार्गाने वाढू देतात. ते मुलांच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करत नाहीत. अच्छा. यामुळे मुलं स्वतंत्र होतात, पण त्यांच्यात मोठ्या संस्थांबद्दल किंवा अधिकार पदावरील व्यक्तींबद्दल एक प्रकारची भीती आणि अविश्वास निर्माण होतो. ते व्यवस्थेशी लढायला शिकत नाहीत. आणि या 2 वेगवेगळ्या संगोपन पद्धतींमुळे मुलांच्या भविष्यावर थेट परिणाम होतो. खूप मोठा. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे क्रिस लँग्डन नावाच्या व्यक्तीची गोष्ट. क्रिस लँग्डनला अमेरिकेतील सर्वात हुशार माणूस म्हटलं जातं. त्याचा IQ 195 आहे. 195? आईन्स्टाईनपेक्षाही जास्त. मग तर तो जगातला सर्वात यशस्वी माणूस असायला हवा. पण तो नाहीये. तो एका फार्मवर सामान्य जीवन जगतो. तो अत्यंत गरीब परिस्थितीत वाढला. त्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, पण तो टिकू शकला नाही. एका छोट्याशा समस्येमुळे त्याने कॉलेज सोडून दिलं. काय झालं होतं? त्याच्या आईने स्कॉलरशिपचा अर्ज वेळेवर भरला नाही आणि जेव्हा त्याने प्रोफेसरला सकाळी लवकरच्या क्लासऐवजी दुपारचा क्लास मिळवा म्हणून विनंती केली, तेव्हा प्रोफेसरने नकार दिला. एवढ्याशा कारणासाठी त्याने शिक्षण सोडलं. तो प्रोफेसरांशी पुन्हा बोलू शकला असता, वाद घालू शकला असता. तो बोलू शकला नाही, कारण त्याला व्यवस्थेशी कसं बोलायचं, आपलं म्हणणं कसं मांडायचं हे माहीतच नव्हतं. त्याचं संगोपन नॅचरल ग्रोथ पद्धतीने झालं होतं. त्याच्याकडे प्रचंड बौद्धिक क्षमता होती, पण शून्य व्यावहारिक चातुर्य होतं. अरे रे. आता त्याची तुलना रॉबर्ट ओपनहायमरशी करा, जो अणुबॉम्बचा जनक होता. ओपनहायमर सुद्धा एक जीनियस होता, पण तो श्रीमंत घरात वाढला होता. कॉलेजमध्ये असताना त्याने आपल्या एका ट्युटरला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. काय? आणि याचं काय झालं? काहीच नाही. त्याला तुरुंगात जायला हवं होतं. पण त्याचे पालक आले, त्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि ओपनहायमरने स्वतःच्या बोलण्याच्या कौशल्याने परिस्थिती अशी काही हाताळली की त्याला फक्त प्रोबेशनवर सोडून देण्यात आलं. म्हणजे त्याच्याकडे कॉन्सर्टेड कल्टिवेशनमधून आलेला तो व्यावहारिक शहाणपणा होता. त्याला माहीत होतं की आपलं काम कसं करून घ्यायचं. म्हणजे ख्रिस लँग्डनकडे फक्त बुद्धी होती, पण ओपनहायमरकडे बुद्धी आणि ती वापरण्याचं चातुर्य दोन्ही होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे संधी, सराव आणि योग्य संगोपन ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण ह्या पलीकडेही काही आहे का? जसं की तुमचा जन्म कोणत्या काळात झाला? ही खूपच रंजक गोष्ट आहे. इतिहासकारांनी मानवी इतिहासातील 75 सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी बनवली आणि त्यांना एक धक्कादायक गोष्ट आढळली. यादीतले 20% लोक अमेरिकेतील होते आणि त्यांचा जन्म 1830 ते 1840 या एकाच दशकात झाला होता. फक्त एका दशकात जन्मलेले इतके लोक. अँड्रू कार्नेगी, JP मॉर्गन, जॉन रॉकफेलर हे सगळे याच काळातले. यामागे काय कारण असावं? कारण ते अगदी योग्य वयात होते जेव्हा 1860-70च्या दशकात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत इतिहासातील सर्वात मोठे बदल घडत होते. रेल्वे मार्ग पसरत होते, वॉल स्ट्रीटची उभारणी होत होती, स्टील उद्योगात क्रांती होत होती. आणि हे लोक तेव्हा तरुण होते. बरोबर. जे याआधी जन्मले ते या बदलांसाठी खूप म्हातारे झाले होते आणि जे नंतर जन्मले ते खूप लहान होते. कार्नेगी, मॉर्गन आणि रॉकफेलर यांच्याकडे टॅलेंट होतंच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी होते. हीच गोष्ट कॉम्प्युटर क्रांतीच्या वेळी सुद्धा घडली असेल? अगदी तसंच. 1975 साली अल्टेयर 8800 नावाचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर लॉन्च झाला. तिथून एका नव्या युगाची सुरुवात झाली. या क्रांतीचा फायदा घेण्यासाठी आदर्श जन्मवर्ष होतं 1955च्या आसपास. कारण 1975 मध्ये ही पिढी साधारण 20 वर्षांची होती, तरुण, ऊर्जावान. आणि त्यांच्याकडे नव्या शक्यता शोधण्याची संधी होती. आणि योगायोगाने बिल गेट्स यांचा जन्म ऑक्टोबर 1955, तर स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म फेब्रुवारी 1955 मध्ये झाला होता. हा योगायोग नाही, हेच तर यशाचं गणित आहे. पण स्टीव्ह जॉब्स तर श्रीमंत घरातले नव्हते.
नाही, पण त्यांचं संगोपन कुठे झालं हे महत्वाचं आहे. ते सिलिकॉन व्हॅलीच्या मध्यभागी वाढले, जिथे हेवलेट पॅकर्ड HP सारख्या कंपन्यांचे इंजिनियर्स राहत होते. त्यांचं घर इलेक्ट्रॉनिक्सच्या सुट्या भागांनी भरलेलं होतं. म्हणजे त्यांना लहान वयातच तंत्रज्ञानाची ओळख झाली. हो, एक गंमत म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी त्यांना फोनबुकमध्ये HPचे सहसंस्थापक बिल हेवलेट यांचा नंबर सापडला आणि त्यांनी थेट त्यांना फोन केला. काय सांगताय? हो, त्यांनी थेट हेवलेट यांना फोन करून कॉम्प्युटरचे काही स्पेअर पार्ट्स मागितले. हेवलेट इतके प्रभावित झाले की त्यांनी जॉब्सला फक्त पार्ट्स दिले नाहीत, तर कंपनीत उन्हाळ्याची नोकरीही दिली. कमाल आहे. म्हणजे त्याला पैशांची नाही तर संधींची आणि योग्य वातावरणाची श्रीमंती मिळाली. नक्कीच. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की असामान्य यश हे केवळ वैयक्तिक गुणवत्तेवर अवलंबून नसतं. आपण नेहमी एका व्यक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करतो, पण त्यामागची पार्श्वभूमी, त्याला मिळालेल्या संधी, त्याचं संगोपन या सगळ्या गोष्टी विसरून जातो. बरोबर. यश हे एकट्या दुकट्याचं काम नाही, ते परंपरेचं आणि समाजाचं देणं आहे. योग्य वेळी मिळणारी संधी, 10,000 तास सराव करण्याची अनुकूल परिस्थिती आणि इतिहासाच्या एका विशिष्ट क्षणी योग्य वयात असणं, या सगळ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा आउटलायर जन्माला येतो. संधी आणि संगोपन हे तर बाह्य घटक झाले, पण तुमच्या यशामागे तुमच्या पूर्वजांचा आणि तुमच्या संस्कृतीचा किती मोठा वाटा असतो. आशियाई मुलं गणितात का हुशार असतात याचं उत्तर हजारो वर्षापूर्वीच्या एका शेती करण्याच्या पद्धतीत दडलंय. ती पद्धत म्हणजे तांदळाची शेती. आशियाई शेतकरी वर्षातून 365 दिवस मेहनत करायचे, कारण तांदळाची शेती ही जगातील सर्वात कठीण परिश्रमांची शेती मानली जाते. वा, म्हणजे हजारो वर्षांचे हे कष्टाचे संस्कार आजही त्यांच्या मुलांमध्ये आहेत, म्हणूनच ते गणितासारख्या अवघड विषयात तासनतास डोकं लावू शकतात. बरोबर. हाच तो प्रश्न आहे जो या स्रोतांच्या केंद्रस्थानी आहे. आपण नेहमी यशस्वी लोकांकडे पाहतो आणि आपल्याला वाटतं त्यांच्यात असं काय खास आहे जे माझ्यात नाही. पण आज आपण जे स्रोत अभ्यासणार आहोत ते सांगतात की हा प्रश्नच कदाचित चुकीचा आहे. म्हणजे खरा प्रश्न आहे त्यांच्या आजूबाजूला असं काय खास होतं जे आपल्या आजूबाजूला नव्हतं. अच्छा. आणि या आजूबाजूच्या गोष्टींची सुरुवात होते एका अनपेक्षित जागेपासून, शेतजमिनीपासून. अगदी. विशेषतः तांदळाच्या शेतीपासून. या स्रोतांमध्ये पूर्व आणि पश्चिम शेती पद्धतींची जी तुलना केली आहे ती खरंच थक्क करणारी आहे. हो. गव्हाची किंवा मक्याची शेती म्हणजे ती तुलनेने सोपी असते. तुम्ही जमीन नांगरता, बी पेरता आणि मग पावसाची किंवा हवामानाची वाट पाहता. पण तांदूळ तसा नाहीये. नाहीच. तांदळाच्या शेतीसाठी प्रचंड नियोजन आणि अचूकता लागते. आधी तुम्हाला पॅडीज म्हणजे छोटी छोटी सपाट वाडी तयार करावी लागतात. मग त्यांना पाण्याने भरण्यासाठी कालवे, छोटे बांध हे सगळं उभं करावं लागतं. पाण्याची पातळी सतत तपासावी लागते. आणि रोपांची लागवड, ती तर हाताने एक एक करून करावी लागते. हे प्रचंड कौशल्याचं आणि शारीरिक कष्टाचं काम आहे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे कामाच्या सातत्याचा. युरोपमधला शेतकरी पेरणी आणि कापणीच्या हंगामात प्रचंड काम करतो, पण हिवाळ्यात त्याला मोठी विश्रांती मिळते. बरोबर. अगदी. त्यांच्याकडे करण्यासारखं फार काही नसतं. याउलट ह्या अभ्यासानुसार चीनी भातशेती करणारा शेतकरी कधीच रिकामा नसतो. एका वर्षात तो जवळपास 3,000 तास काम करतो. 3,000 तास म्हणजे दिवसाला 8 तासांपेक्षा जास्त, 365 दिवस. पण एक मिनिट, म्हणजे आपण असं म्हणतोय का की युरोपियन लोक आळशी असतात? हे थोडं जास्तच सरळसोट वाटत नाही का? नाही. मुद्दा आळशीपणाचा किंवा मेहनती असण्याचा नाहीये. स्रोतांनुसार मुद्दा आहे शेतीच्या प्रकाराने निर्माण केलेल्या जीवनशैलीचा आणि मानसिकतेचा. ओके. गव्हाची शेती कशी आहे? एकतर भरपूर काम किंवा पूर्ण आराम. पण तांदूळाची शेती वर्षभर सातत्यपूर्ण बारकाईने लक्ष देण्याची मागणी करते. म्हणजे थोडंसं दुर्लक्ष झालं तरी सगळं पीक वाया जाऊ शकतं. बरोबर. हा व्यक्तींच्या गुणधर्मांमधला फरक नाही, तर परिस्थितीने घडवलेला संस्कृतीतला फरक आहे. आणि ही मानसिकता त्यांच्या म्हणींमधून किती स्पष्ट दिसते. एका चीनी म्हणीचा उल्लेख आहे, अन्नासाठी देवाकडे पाहू नका, तर दोन्ही हात काम करताना पहा. कामावर किती प्रचंड विश्वास आहे हे दिसतं. हो ना. आणि त्याची तुलना करा एका रशियन म्हणीशी, जोपर्यंत देव देत नाही तोपर्यंत ही धरती काहीही देणार नाही. किती फरक आहे दोन्हीत. एकीकडे आहे कठोर परिश्रमावर आणि स्वतःच्या प्रयत्नांवर भर, तर दुसरीकडे नशिबावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती. हाच तो अदृश्य सांस्कृतिक वारसा आहे.
आणि इथेच मला सगळ्यात रंगत मुद्दा सापडला. हाच परिश्रमाचा वारसा त्यांना गणितासारख्या विषयात मदत करतो. आपण नेहमी म्हणतो की आशियाई लोक गणितात नैसर्गिकरित्या हुशार असतात, पण हे स्रोत सांगतात की यामागे निसर्ग नाही तर हीच हजारो वर्षांची संस्कृती आहे. गणित सोडवण्यासाठी जशी चिकाटी लागते, संयम लागतो, एका जागी बसून तासनतास प्रयत्न करण्याची तयारी लागते, तीच तयारी भातशेती शिकवते. हो, आणि त्याला आणखीन एका अनपेक्षित गोष्टीची जोड मिळते, त्यांच्या भाषेची. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण आशियाई भाषांची रचनाच गणिताला अनुकूल आहे. भाषेची रचना ती कशी? आता बघा, इंग्रजीमध्ये आपण संख्या कशा मोजतो? 1, 2, 10, मग 11, 12. 11-12 यात काही तर्क नाही, ते लक्षातच ठेवावे लागतात. अगदी. पण चीनी, जपानी किंवा कोरियन भाषांमध्ये तसं नाही. तिथे 11 म्हणजे सरळ 10-1, 12 म्हणजे 10-2. अच्छा, 24 म्हणजे 2-10-4. अरे वा, संख्यांची रचना त्यांच्या नावातच दडलेली आहे. याचा परिणाम काय होतो माहितीये? 4 वर्षांचं चीनी मूल सहजपणे 40 पर्यंत मोजू शकतं. त्याला फक्त 10 पर्यंतचे आकडे माहीत असले की झालं. आणि तेच अमेरिकन मूल धडपडतं, कारण त्याला 11, 12, 20 हे अनियमित शब्द शिकावे लागतात. बरोबर. या भाषिक सुलभतेमुळे आशियाई मुलांना लहानपणापासूनच गणिताची एक आंतरिक समज येते. बेरीज वजाबाकी त्यांच्यासाठी शब्दांचा खेळ होतो. अपूर्णांकांचं उदाहरण तर आणखी छान आहे. आपण 3/5 म्हणतो. पण चीनी भाषेत त्याला म्हणतात 5 भागांपैकी 3 भाग घ्या. किती सोपी आणि स्पष्ट होते संकल्पना, म्हणजे त्यांना गणिताची भीतीच वाटत नाही. एकीकडे परिश्रमाची सवय आणि दुसरीकडे भाषेमुळे मिळालेला हा फायदा, या दोन्ही गोष्टी मिळून त्यांना गणितात इतकं पुढे नेतात. तर यशाच्या समीकरणातला पहिला घटक आपल्याला मिळाला, तुमचा सांस्कृतिक वारसा. म्हणजे कठोर परिश्रमाची सवय आणि भाषेमुळे मिळालेला एक अनपेक्षित फायदा. पण हे पुरेसं आहे का? कारण जगात अनेक मेहनती संस्कृती आहेत. बरोबर आहे. संधी आणि निव्वळ नशिबाचा. हो, आणि यासाठी कॅनडातील हॉकीपटूंचं उदाहरण सर्वोत्तम आहे. कॅनडाच्या राष्ट्रीय हॉकी संघात खेळणाऱ्या बहुसंख्य खेळाडूंचा जन्म वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये झालेला असतो. काय सांगताय? म्हणजे फक्त तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झालाय यावर तुमचं भविष्य अवलंबून असू शकतं. हे कसं शक्य आहे? यामागे एक अगदी साधं प्रशासकीय कारण आहे. कॅनडात लहान मुलांच्या हॉकी लीगसाठी वयोगट ठरवण्याची अंतिम तारीख असते 1 जानेवारी. ओके. म्हणजे समजा 10 वर्षांखालील मुलांचा संघ निवडायचा आहे, तर 1 जानेवारीला ज्या मुलाचं वय 10 पेक्षा कमी आहे तो त्या संघात खेळू शकतो. अच्छा, आता कळलं. म्हणजे जो मुलगा जानेवारीत जन्माला आहे तो त्याच गटात खेळतो ज्यात डिसेंबरमध्ये जन्मलेला मुलगा खेळतो. अगदी बरोबर. आणि जानेवारीत जन्मलेला मुलगा डिसेंबरमध्ये जन्मलेल्या मुलापेक्षा जवळपास वर्षभराने मोठा असतो. आणि 9-10 वर्षांच्या वयात 1 वर्षाचा फरक प्रचंड असतो. तो शारीरिकदृष्ट्या जास्त उंच, जास्त ताकदवान असतो. साहजिकच. मग प्रशिक्षकांची नजर त्याच्यावर पडते. त्यांना वाटतं हा मुलगा जास्त प्रतिभावान आहे. मग त्याची निवड अ संघात होते. आणि इथेच संचयी फायद्याचा खेळ सुरू होतो. हो, एकदा का त्याची निवड चांगल्या संगत झाली की त्याला सर्वोत्तम प्रशिक्षक मिळतात, त्याला जास्त सराव करायला मिळतो, इतरांपेक्षा वर्षाला 2-3 पट जास्त. आणि महत्वाच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळते. या सगळ्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो अजूनच चांगला खेळू लागतो. अगदी. आणि दुसरीकडे जो डिसेंबरमध्ये जन्मलेला मुलगा आहे तो कदाचित तितकाच किंवा जास्त प्रतिभावान असेल, पण शारीरिक परिपक्वता कमी असल्यामुळे त्याला सुरुवातीलाच कमकुवत ठरवलं जातं. त्याला ब संघात टाकलं जातं. जिथे प्रशिक्षण कमी मिळतं, संधी कमी मिळते आणि हळूहळू तो मागे पडतो. एका छोट्याशा योगायोगानं म्हणजे जन्माच्या महिन्यानं 2 मुलांच्या नशिबात जमीन आसमानाचा फरक पडतो. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे यश हे फक्त प्रतिभेचं फळ नाही, तर योग्य वेळी योग्य ठिकाणी असण्याचाही फळ आहे. हो, आणि हेच सूत्र आपल्याला उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही दिसतं. ह्या स्रोतांमध्ये इतिहासातील सर्वात श्रीमंत अमेरिकन लोकांची एक यादी दिली आहे. अँड्र्यू कार्नेगी, JP मॉर्गन, जॉन रॉकफेलर. या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे? त्या सगळ्यांचा जन्म 1830च्या दशकात झाला होता. हा निव्वळ योगायोग नाही, कारण जेव्हा हे सगळेजण त्यांच्या 30शीत होते, म्हणजे 1870च्या दशकात, तेव्हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक क्रांती होत होती. रेल्वेचं जाळं पसरत होतं, वॉल स्ट्रीटची स्थापना होत होती. औद्योगिक उत्पादन शिगेला पोहोचला होता.
या बदलांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारं वय, दृष्टी आणि अनुभव या सगळ्यांकडे अगदी योग्य वेळी होता. अगदी तसंच सिलिकॉन व्हॅलीच्या बाबतीत घडलं. बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स या दोघांचा जन्म 1955 साली झाला. 1975 साली जेव्हा पहिला पर्सनल कॉम्प्युटर अल्टायर 8800 बाजारात आला, तेव्हा ते बरोबर 20शीत होते. म्हणजे ते ना खूप लहान होते की त्यांना काही समजणार नाही, ना इतके मोठे की ते जुन्या मेन फ्रेम कॉम्प्युटरच्या मानसिकतेत अडकले असतील. ते अगदी योग्य वयात योग्य ठिकाणी होते. आणि स्टीव्ह जॉब्स तर सिलिकॉन व्हॅलीच्या मध्यभागीच वाढले. त्यांच्या घराच्या आजूबाजूला HP सारख्या कंपन्यांचे इंजिनियर्स राहत होते. म्हणजे त्यांना लहानपणापासूनच ते वातावरण मिळालं. ही एक अशी संधी होती जी जगातल्या 99.99% मुलांना मिळाली नव्हती. अगदी. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत 2 गोष्टी स्पष्ट झाल्या. एक म्हणजे यशासाठी तुमच्याकडे एक विशिष्ट सांस्कृतिक वारसा हवा आणि दुसरं म्हणजे तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी जन्माला यायला हवं. पण केवळ संधी मिळून भागत नाही, त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. आणि इथेच येतो तो प्रसिद्ध 10,000 तासांचा नियम. हा नियम बर्लिनच्या संगीत अकादमीमध्ये मानसशास्त्रज्ञ अँडर्स इरिक्सन यांनी केलेल्या एका अभ्यासातून समोर आला. त्यांनी तिथल्या व्हायोलिन वादकांचे 3 गट केले. पहिला गट होता स्टार परफॉर्मर्सचा, दुसरा उत्तम वादकांचा आणि तिसरा गट जे संगीत शिक्षक बनणार होते. आणि त्यांनी या सगळ्यांना एकच प्रश्न विचारला, तुम्ही आजपर्यंत किती तास सराव केला आहे? आणि उत्तरांमध्ये जो फरक दिसला तोच निर्णायक होता. हो, त्यांना असं आढळलं की या तिन्ही गटांमध्ये नैसर्गिक प्रतिभा नावाचा कोणताही घटक नव्हता. फरक होता तो फक्त आणि फक्त सरावाच्या तासांचा. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत जे शिक्षक बनणार होते त्यांनी किती तास सराव केला होता? सुमारे 4,000 तास. जे उत्तम वादक होते त्यांनी 8,000 तास. आणि जे स्टार होते त्या प्रत्येकाने सरासरी 10,000 तासांचा सराव पूर्ण केला होता. एकही अपवाद नव्हता. 10,000 तास हा तो जादुई आकडा आहे जो तुम्हाला सामान्य माणसापासून असामान्य व्यक्ती बनवतो. बरोबर. कोणत्याही क्षेत्रात जागतिक दर्जाचं कौशल्य मिळवण्यासाठी तुमच्या मेंदूला किमान इतका वेळ लागतोच. पण इथे खूप मोठी अट आहे. ती म्हणजे प्रत्येकाला 10,000 तास सराव करण्याची संधी मिळत नाही. नाही मिळत. त्यासाठी तुमच्या पालकांचा पाठिंबा लागतो, आर्थिक स्थैर्य लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती संधी उपलब्ध असावी लागते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे बिल गेट्स. ते 10,000 तासांचा नियम आणि संधी यांचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. 1968 साली जेव्हा ते फक्त 8वीत होते तेव्हा त्यांच्या शाळेने कॉम्प्युटर टर्मिनल खरेदी केलं, जे त्या काळात अत्यंत दुर्मिळ होतं. हो, आणि गेट्स यांनी त्या संधीवर अक्षरशः झडप घातली. ते शाळेपूर्वी, शाळेनंतर मध्यरात्री उठून प्रोग्रॅमिंग करत बसायचे. या स्रोतानुसार जेव्हा त्यांनी वयाच्या 20ीत हार्वर्ड सोडून मायक्रोसॉफ्टची स्थापना केली तोपर्यंत त्यांचे 10,000 तासांपेक्षा जास्त प्रोग्रॅमिंगचा सराव पूर्ण झाला होता. ते स्वतः अनेक मुलाखतींमध्ये म्हणतात, मी खूप खूप भाग्यवान होतो. द बीटल्सची गोष्ट तर आणखी रंजक आहे. ते जगप्रसिद्ध होण्याआधी म्हणजे 1960च्या दशकात ते फक्त एक सामान्य रॉक बँड होते. मग त्यांना जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरातल्या काही क्लबमध्ये वाजवण्याची संधी मिळाली आणि ती संधी त्यांच्यासाठी वरदान ठरली. कशी? कारण तिथे त्यांना दिवसातून 8-8 तास, आठवड्याचे 7ही दिवस सादरीकरण करावं लागत होतं. 1.5 वर्षात त्यांनी जवळपास 1200 वेळा लाईव्ह परफॉर्म केलं. 1200 वेळा? हो, जगातल्या कोणत्याच बँडला इतका सराव मिळाला नव्हता. त्या अथक परिश्रमानेच त्यांच्या संगीताला धार आली. हॅम्बर्गची ती संधी त्यांचे 10,000 तास पूर्ण करणारी ठरली. तर आपण आजच्या या स्रोतांमधून मागे वळून पाहिलं तर सेल्फ मेड मॅन किंवा स्वकर्तृत्वाने घडलेली व्यक्ती ही संकल्पनाच पूर्णपणे कोसळून पडते, नाही का? नक्कीच. आपण ज्यांना आउटलायर्स किंवा असामान्य यशस्वी व्यक्ती म्हणतो ते कधीच एकटे नसतात. ते त्यांच्या इतिहासाचे आणि त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीचे उत्पादन असतात. म्हणजे त्यांचं यश हे अनेक गोष्टींचं मिश्रण आहे. तर यशाचं अंतिम समीकरण काय आहे जे या स्रोतांमधून समोर येतं? ते आहे प्रतिभा जी तुमच्यात असते, अधिक तुमचा सांस्कृतिक वारसा जो तुम्हाला चिकाटी शिकवतो, अधिक एक विशेष संधी जी योग्य वेळी तुमच्या दारात येते, आणि त्या संधीचा फायदा घेऊन केलेले 10,000 तास अथक परिश्रम. या सगळ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा एक आउटलायर घडतो. याचाच अर्थ यशस्वी व्यक्ती जन्माला येत नाहीत तर त्या घडवल्या जातात. हो, त्यांच्यासाठी एक विशिष्ट परिसंस्था, एक इकोसिस्टम काम करत असते.
आणि यातला सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की संधी येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा संधी येण्यापूर्वीच स्वतःमध्ये कौशल्य विकसित करत राहणं महत्त्वाचं आहे. कारण 10,000 तास पूर्ण करायला वेळ लागतो. जेव्हा संधी दरवाजा ठोठावेल तेव्हा आपण तयार असायला हवं. बरोबर. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते, यशाचं शिखर एकट्याने गाठता येत नाही. त्याला अदृश्य शिड्या आणि मदतीचे हात लागतात. आणि हे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. की जर यश हे संधी आणि परिस्थितीवर इतकं अवलंबून असेल तर एक समाज म्हणून आपली जबाबदारी फक्त प्रतिभावान लोकांना शोधण्याची आहे की प्रत्येकासाठी संधी निर्माण करण्याची आहे? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि यशाचं शास्त्र समजून घेण्यासाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.